मध्ये मात्र सगळ्यांचे या ठिकाणी आगमन झालंय। हर्ष अडसूळ, संदीप पोटे, मयूर तरकरे या सगळ्यांचं आयोजन आणि आज फरदीन काझी, केतन म्हात्रे, श्रेयस कदम, महेश नानगुडे, दीपू माळी, जयेश पाटील, राहुल चौधरी, त्याचबरोबर हर्ष अडसूळ एकाहून एक तारे सितारे या ठिकाणी आलेत। तर चला जाऊयात खारदांडा कोळीवाड्यामध्ये। चला मॅच सुरू करा। सादिक सर प्रॅक्टिस थांबवा आणि मॅच चालू करा। चला सगळे प्रेक्षक आपण देखील, सगळ्यांना सेल्फी मिळतील। मॅच झाल्यानंतर त्यांना आपण भेटूया तिकडे। चला सगळ्यांनी बाहेर या प्लीज। आकाश जास, सिराज चौधरी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर बंटी असतील इन फॉर्म भांडूप स्ट्रायकरच्या नावाची चर्चा आहे। तो चांगला खेळतो त्याची चर्चा होतेच होते, तर तुमची चर्चा का नाही होणार? राहुल चौधरीची सुद्धा चर्चा आहे आणि फरदीन काझी आलेत म्हटल्यानंतर त्यांची सुद्धा चर्चा आहे। चला सगळ्यांनी बाहेर। सादिक सर मॅच सुरू करा। 6 मॅच बाकी आहेत। हॅलो हॅलो
या मॅचला, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. आज सगळ्यांचंच लक्ष इकडे लागलेलं आहे. त्याचं कारण आहे एक जबरदस्त मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. तसेच आज या ठिकाणी निर्मलताई भानुदास पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन होईल. एक त्यांची मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असते. लिजेंडरी खेळाडू भानुदास पाटील आणि त्यांचे कुटुंबीय देखील तेवढेच क्रिकेट प्रेमी आहेत. आज विशाल माझ्या बरोबरीने सध्या आहे. चला जाऊयात. खारदांडा म्हटलं तर क्रिकेट. चला ऑलिएंटर्स आपापली जागा घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने. एका बाजूला वाकळणचा वाघ बॅटिंगसाठी केतन म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला पुण्यातील बावधनचा मुळशी तालुक्यातील ज्या खेळाडूची चर्चा आहे, मुंबईत येऊन सपाटा लावला ज्या खेळाडूने पारितोषिक जिंकण्याचा, मैदानाच्या आतमध्ये महेश नानगुडे पुणे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर डोंबिवली परिसरातील वाकळणचा वाघ म्हणजेच केतन म्हात्रे. इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील हे दोन खेळाडू या मॅच मध्ये. समोर देखील तेवढाच बलाढ्य संघ आहे आणि प्रेक्षकांची आता गर्दी होऊ लागलेली आहे, कारण तारे सितारे आज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. संगीत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. अमित पाटील यांना आपण पाहतोय. म्हणजे स्टारकास्ट तर दोन्ही बाजूला जबरदस्त आहे, मजा येणार आहे. माझ्या मते ऋतिक पाटील सुद्धा आहेत. आणि ही तर खासियत आहे मुंबईच्या क्रिकेटची. प्रत्येकाला बेस्ट होण्याचा अधिकार आहे. आपली बेस्ट टीम घेऊन मैदानात उतरा. मयूर वाघमारे यांना देखील आपण पाहताय. मजा येणार आहे यानंतरच्या मॅच मध्ये. चला मॅच सुरू कर. सादिक सर, मॅच संपली त्याला 20 मिनिटं झाली. बाजूला समुद्र सुद्धा आहे आणि समुद्राच्या किनारीच असणारे क्रीडांगण. सगळ्यांचं लक्ष या बाजूला लागणार आहे. महेश नानगुडे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर केतन म्हात्रे जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. समुद्र किनाऱ्यावर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. विकी भोईर, नवी मुंबई एक्सप्रेस बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे, लीग मॅच आहेत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर गणपती बाप्पांच्या आगमनाचे सोहळे सुद्धा आहेत. मानाचे गणपती आज मात्र गणेश कार्यशाळेमधून मात्र आपल्या आपल्या मंडळाच्या दिशेने मार्गस्थ देखील होताना पाहायला मिळणार आहेत. मोठमोठे बाप्पा, अगदी मानाचं चिंतामणीचं आगमन देखील आज होणार आहे. ओके, चुकीची दुरुस्ती.
मॅचला होते सुरुवात. महत्वाची मॅच आपल्या भेटीला आली आहे. विकी केतन म्हात्रे यांच्यासाठी पहिला बॉल अपील केलाय. अपील मात्र त्या ठिकाणी फेटाळलाय. धाव संख्येला मात्र या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळत आहे. यावेळेला पहिलाच बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय आणि त्या ठिकाणी महेश नानगुडे यांच्या बॅटमधून आलेला फर्स्ट स्ट्रोक पाहायला मिळाला. खरा 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. महेश नानगुडे आणि केतन मात्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 5 ओव्हरची मॅच आहे. महत्वाची मॅच आहे आणि आज कोण बाजी मारणार याच्यावर देखील सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे. महेश नानगुडे यांना इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. चर्चेत आहे हे नाव. मान्सून ब्लास्ट श्रीजय 11 लालबाग संघामधून खेळत असताना मालिकावीराचा पुरस्कार मिळवला होता, परंतु या ठिकाणी हा बॉल थोडासा लांबून वळवलाय. त्याचबरोबर डोंगरीच्या नाईट स्पर्धेमध्ये देखील त्यांनी तेवढीच चांगली कामगिरी केली. तिकडेही सिरीज घेतली आहे. तर बोरुली या ठिकाणी देखील बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळवला होता. केतन म्हात्रे बायकर मॅन कार मॅन बॅटिंग साठी समोर. नवी मुंबई एक्सप्रेस हाई बॉल अँगल बनवलाय. खरा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हो धाव संख्या जर पाहिली तर त्या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपातील 1 ने पुढे जाईल. 4 बॉल मध्ये 5 रन. चांगली गोलंदाजी केली आहे. 5 ओव्हरची असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस बॉल महेशने बॉलला फेकून दिलंय लांबच लांब, जिकडे षटकार येताना पाहायला मिळालाय आणि या 6 धावांनी धावसंख्या पुढे चालली आहे. 11 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. त्याला दिशा देताना पाहायला मिळाले. या वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पाहूयात लांबी किती आहे. बॉल जाईल का पलीकडे. यस जबरदस्त स्ट्रोक महेश नानगुडे यांच्या बॅटमधून. सिक्सर खेळला जातोय आणि लगातारचे 2 षटकार पाहायला मिळाले आकर्ष 11 जुहू टीमसाठी. महत्वाची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खरी पहिल्या ओव्हरमध्ये 17 रन झाले. 2 षटकार मात्र येताना पाहायला मिळाले महेश नानगुडे यांच्या बॅटमधून उत्तरार्धात. आता गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर याही गोलंदाजाची चर्चा या हंगामात पाहायला मिळाली. भिवंडीच्या नानकर गावचे गोलंदाज अक्षय थेटे चर्चेत आहे. त्यांची बॉलिंग अगदी कोलगेट मैदानात सुद्धा 2 ओव्हरला फक्त 4 रन दिल्या होत्या. अक्षय थेटे नानकर भिवंडी. मान्सून ब्लास्ट रबर क्रिकेट कार्निवल मध्ये देखील तेवढी चांगला परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळाला होता. केतन म्हात्रे जोडीला महेश नानगुडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय संतोष अडसूळ चषक आपण पाहतोय. यावेळी ऑप्शनच्या बाहेरचा बॉल थर्डमॅनला खेळताना पाहायला मिळाले. 1 रन तर तिकडे घेतला गेलाय. क्षेत्ररक्षक लवकर आलेत. एकाच वर समाधान मानावं लागेल. NM रायगड अक्षय थेटे जबरदस्त टॅलेंट असणारे बॉलर आहेत. व्हेरिएशन खूप चांगले आहे त्यांच्याकडे, परंतु समोर सध्या ऐन बहरात असणारे महेश नानगुडे पुन्हा एकदा मुंबईमध्ये.
ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल आपल्याला. 19 रन झालेत. साब अँगल बनवण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळाला. चांगला बॉल आणि ही तर खासियत आहे या खेळाडूची. यावेळेला कव्हर्सला उडवला बॉल आणि यस क्लास महेश नानगुडेचा फलंदाजीचा मूळशी पॅटर्न आज मात्र मुंबईमध्ये दाखल झालाय. षटकार. षटकार मात्र मारला जातोय. कव्हरच्या दिशेने षटकार खेळलाय महेश नानगुडे. एक स्क्वेअर लेगला, एक समोरच्या दिशेने आणि आता कव्हर्सला सुद्धा. ओ हो हो, इकडे एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. संधी देखील होती. महत्वाची विकेट होती इकडे. अक्षयचं कौतुक करावं लागेल, त्यांनी संधी निर्माण केली होती इकडे. बॉलला बाहेर वळवलं होतं आणि महेश हेलिकॉप्टर उडवायला गेले होते. यावेळेला समोर खेळला जातोय हा फटका. वा महेश नानगुडे, संधी मिळाली, संधीचं सोनं. आणखीन एक सिक्सर. नानगुडे 25 धावांवर बॅटिंग करतायत. 4 षटकार आहेत त्यात. याही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉल बराच उंचीवर गेलाय. पाहूया, एक नंतर घेतली गेली आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि इकडे कोणतीही चूक नाहीये. कॅच पकडली गेली आहे. विकी भोईर होते तिकडे आणि विकेट येते. महेश नानगुडे 25 धावांवर बाद होत आहेत. त्यामध्ये 4 षटकार होते. मारून माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झालेली आहे 31. परंतु कालचा दिवस आठवा. 83 धावांचा पाठलाग झालाय. 82 धावांचा पाठलाग झालाय. 79 धावांचा पाठलाग सुद्धा काल झालाय. आणि शिफा स्ट्रायकर मालाड काल दर्जेदार क्रिकेट खेळताना पाहायला मिळालं. कांधारी किंगने देखील चांगलं क्रिकेट खेळलं. आणि आता दिनू पोचलेत मैदानाच्या दिशेने. दिनू कांबळे आणि जोडीला जर पाहिलं तर केतन मात्रे यांना देखील आपण पाहतोय. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 31. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. चर्चा तर भांडूप स्ट्रायकरची सुद्धा आहे आणि राहुल चौधरी यांची सुद्धा आहे. ज्या मॅचवर अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय सध्या, तीच मॅच आपण सध्याच्या घडीला पाहतोय. एका बाजूला आकर्ष 11 जुहू मुंबई पाहायला मिळते तर एका बाजूला NM रायगड. अंगद पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंगसाठी येतात करण घनसोलकर. जिल्हा रायगड, तालुका पनवेल आणि गाव मात्र जर पाहिलं तर आंबिवलीचा हा सितारा आहे. फिरकीपटू आहे. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला बॉल वळवण्याचं कसब असणार आहे या खेळाडूकडे. आणि समोर जर पाहिलं तर केतन मात्रे 4 चेंडू 4 धावांवर खेळतात. दिनू कांबळे मैदानाच्या दिशेने दाखल झाले. जादूगर गोलंदाजीसाठी
मातीच्या खेळपट्टीवर खूप लांब लांबवर बॉल वळवतात. पाहूयात सिमेंटवर देखील ती क्षमता आहे. पाहूया 31 झालेत, 3 ओव्हर बाकी आहेत. ओ वळवलाय बॉल, घर वळण घेताना पहिला मिळालाय. आंबिवलीचा जादूगर आलाय आणि जादू दाखवली आहे पहिल्याच बॉलवर. काय वळवलाय बॉल, या खेळाडूकडे ती क्षमता आहे. माती काय सिमेंटवर देखील बॉल हातभर वळवण्याची क्षमता या ठिकाणी पाहायला मिळते आणि तेच या ठिकाणी केलंय. चांगला बॉल वळवलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता कसा वळलाय. स्लीप मध्ये मार्गस्थ झाला बॉल. ओ पुन्हा एकदा वळवलाय. मागील बॉलपेक्षा या बॉलवर टर्न कमी होता, परंतु रिझल्ट काय तो महत्वाचा आहे. तर डॉट बॉल. केतन साठी या गोष्टी काही नवीन नाहीयेत. भारतातील मोठ्यातल्या मोठ्या गोलंदाजांच्या विरुद्ध बॅटिंग केली आहे, परंतु क्रिकेट आहे. दररोज तुम्हाला शून्यापासूनच सुरुवात करावी लागते आणि दररोज तुम्हाला सिद्ध करावं लागतं आणि केतन सिद्ध करतील. ती क्षमता आहे त्यांच्याच. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल समोर उडवलाय आणि केतन यांच्या बॅटमधून देखील षटकार त्यांना पाहायला मिळतोय. सिक्सर. जवळच आहे. बांद्रा खार बाजूबाजूची उपनगर आहेत. या मैदानात देखील क्रिकेट खेळलेले आहे त्यांनी. माझ्या मते बाजूच्या रेतीवरच्या बीट मॅचेस देखील खेळले असतील. या वेळेला बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. एक रन तर घेतलीये, दुसरीचा कॉल आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि पहा पुन्हा एकदा बॉल मागे जातोय. एकाचं रूपांतर 2 मध्ये, 2चं रूपांतर 3 मध्ये देखील होताना पाहायला मिळत आहे. कालही या बाबी पाहायला मिळाल्या आम्हाला आणि स्कोर 3 ने पुढे जातोय. 40 रन. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. करण घनसोलकर पहिले 2 बॉल डॉट येताना पाहायला मिळाले, त्यानंतर षटकार, त्यानंतर 3 धावा आल्यात. आता स्ट्राईकवर दिनू कांबळे आलेत. बाहेर जाणारा बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकडून. टप्पा पडल्यानंतर जास्त वळण पाहायला मिळालं. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे फिल्डिंग टीमकडून. व्हाईट बॉल आहे की नाही याकरता. व्हाईट बॉल. चला जावेत मॅचच्या दिशेने. याही वेळेला जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर बॉल, व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. चला मॅच सुरू होते पुन्हा एकदा. 42 रन झालेले आहेत. करण घनसोलकर, दिनू कांबळे यांच्यासाठी. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर, पुन्हा एकदा व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. कुठेतरी ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आहे, त्या प्रयत्नात हे व्हाईट बॉल आलेत. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर, पुन्हा एकदा व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. लगातारचे 4 बॉल वाईड येताना पाहायला मिळत आहेत. टप्पा चांगला आहे, परंतु बॉल जास्त टर्न होतोय आणि वाईड जातोय.
हो 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 हो, आता चांगला बॉल आलाय, उंची जास्त होती बॉलला, फिरवलाय, चांगला वळवलाय, डॉट बॉल. 44 रन झालेले आहेत. चांगला बॉल या ठिकाणी वळण घेताना पाहिलं मिळाला, कसा बसा अडवलाय पाठीमागे. महत्वाची मॅच सध्याच्या घडीला आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणावर प्रोलिंक वर देखील आमच्याशी प्रेक्षक जोडले, त्याही प्रेक्षकांचं स्वागत असणार आहे. हा बॉल ऑप्शनच्या बाहेर, पुन्हा वळण घेताना पाहायला मिळतोय. दिनू आणि करण यांच्या या युद्धामध्ये व्हाईट बॉल बरेच आलेत. लांबलचक षटक पाहायला मिळालं. पुन्हा एकदा करण घनसोलकर फिरकीपटू आहेत, बॉलला वळवतायत. समोर दिनू कांबळे आहेत. आणि यावेळेला जर पाहिलं तर आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 14 धावा. पहा, या मैदानाच्या हिशोबाने ओव्हर चांगली म्हणावी लागेल. जरी 5 वाईड आले तरी देखील चांगली ओव्हर म्हणावी लागेल. आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 45. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. तो मोरे आहे ना, आदित्य पाटील आहे बामणडोंगरीवाला. आदित्य पाटील बामणडोंगरी बॉलिंग साठी दाखल होताना पाहायला मिळतील. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि धावसंख्या झाली आहे ती 45. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 45 धावा झाल्या आहेत. एक मोठी मॅच आपण पाहतोय. आकर्ष 11 जुहू मुंबई बॅटिंग साठी. समोर जर पाहिलं तर NM रायगड. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल कव्हर्सला ढकललाय. तिकडे फिल्डर आहेत, त्यांच्याच हातात बॉल जाईल. केतन मात्रे आउट. साठी मुंबईचा हेलिकॉप्टर बॉय आणि सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. श्रेयस कदम बांद्रा. दुसऱ्या बाजूला दिनू कांबळे आहेत, अंबरनाथचे एक जबरदस्त बॅटर. परंतु इकडे बॉलिंग साठी आले आदित्य पाटील आणि पहिल्याच बॉलवर त्यांनी महत्वाची विकेट घेतली खरी. परंतु पाहूयात, मजा येणार आहे. मॅच जबरदस्त होणार आहे. काल सिफा स्ट्रायकर मालाड या टीमने अंतिम फेरीमध्ये धडक दिलेली आहे. मुंबईचा वैष्णव चेंबूर हाही संघ जर पाहिलं तर पुण्याच्या मानाचा करंडकामध्ये सेमीफायनलला पोहोचलेला आहे. यावेळेला श्रेयस कदम सिक्सर किंग मैदानात आलाय. 6 नाही मारणार तर काय मारणार. सुरुवात षटकाराने केली आहे.
आदित्य पुन्हा एकदा बॅटिंगसाठी बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहे. समोर तेवढंच मोठं आव्हान आहे श्रेयस नावाचं, परंतु पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील. पुन्हा एकदा आदित्य श्रेयस यांच्यासाठी यावेळेला समोर खेचलाय. हो, हा फटका तेवढा डिफिकल्टच होता, अशा प्रकारचा बॉल उचलणं समोर पाठवणं, परंतु त्यांच्यासाठी अशक्य असं काहीच नाहीये. सिक्सर. फॉर्मात आहेत. मान्सून सुपर सिरीज मध्ये जबरदस्त खेळले, त्याचबरोबर जर पाहिलं तर डोंगरीच्या मैदानातही जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. कोल्हापूरलाही सिरीज घेतली श्रेयस कदम यांनी. यावेळेला क्षेत्र कव्हरचा निवडलाय, तिकडे मात्र गवतामध्ये बॉलचा वेग मंदावला. 1 रन घेतली आहे, थ्रो केलाय आणि एकावरच समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ओव्हर नंबर 4 आहे. धावसंख्या झाली 58. चौथी ओव्हर सुरू आहे. 58 धावा धाव फलकावर. ऍव्हरेज रन तर पाहिलं तर 80-85 च्या दरम्यानच बनतायत. टार्गेट देखील नाही झाले. काल मात्र 83, 82, 79 या सगळ्या धावा पाठलाग झाला काल. आणि 5 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिनू कांबळे आणि जोडीला जर पाहिलं तर इकडे श्रेयस कदम यांना आपण पाहतोय. आदित्य पाटील, मामन डोंगरे यांना आपण पाहतोय बॉलिंगसाठी. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. आदित्य यांचं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळाला. एक चांगला बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. दिनू कांबळे आणि जोडीला जर पाहिलं तर श्रेयस यांना आपण पाहतो. श्रेयस 13 वर खेळत आहेत, तर स्ट्राईकवर दिनू पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक देखील मोठ्या प्रमाणावर येऊ लागले. त्यांना माहित आहे तारे सितारे खारदांड्यामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतील या स्पर्धेच्या निमित्ताने, त्याच्यामुळे त्यांची गर्दी इकडे झालेली आहे. स्वर्गीय संतोष अडसूळ चषक आपण पाहतोय. ओ, आणखीन एक बॉल ऑप्शनच्या बाहेर. दर्जेदार गोलंदाजी. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या जर पाहिली तर झाली 58. 2 विकेट माघारी परतल्यात. 1 ओव्हर बाकी अजूनही. एक शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. करण गणसोलकर पुन्हा एकदा त्यांनाच बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. फिरकीपटू आहेत. शेवटची ओव्हर. 58 धावा धाव फलकावर पाहायला मिळालेल्या आहेत. 1 ओव्हर बाकी आहे. फुल टॉस केलाय श्रेयस कदम यांच्यासाठी.
एक गिफ्ट होतं आणि त्याला मात्र सीमारेषा पलीकडेच पाठवलंय. 6 सिक्सर. षटकार या ठिकाणी खेळला जातोय. धावसंख्या 64. या पुन्हा एकदा फुल टॉसच केलाय. श्रेयस कदम कुठे सोडणार आहेत त्याला, पाठवलं सीमारेषा पलीकडे. 6 सिक्सर. रन झालेले आहेत. पहिले 2 बॉल दोन्ही सिक्सर आले. श्रेयस 5 बॉल मध्ये 25 वर खेळतायत. 4 षटकार श्रेयस यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक श्रेयस कदम तुटून पडले. तिसरा बॉल षटकार मारला जातोय. ओव्हरमध्ये रन करायचे होते आणि श्रेयस तुटून पडलेत. लगातारचा तिसरा षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. काल मुझम्मिल खान, उमर खान यांनी 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा कारनामा या ठिकाणी केलाय. त्याचबरोबर अशरफ यांनी सुद्धा लगातार 5 षटकार मारले होते याच मैदानात. यावेळेला चांगला बॉल समोरच्या दिशेने ढकलला जातोय. 1 रन त्या ठिकाणी घेतली जाईल. दुसऱ्याचा कॉल त्या ठिकाणी दिला जातोय, परंतु पाहूयात यस आणि त्या प्रयत्नात विकेट येते रनआउटची. मैदानाच्या आतमध्ये मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तारे सितारे आज मात्र खारदांड्याच्या दिशेने दाखल झालेले आहेत आणि आता जबरदस्त बॅटिंग श्रेयसने देखील केली. आपल्या टीमला संकटातून बाहेर काढलंय खरं, परंतु अजूनही 2 बॉल बाकी आहेत आणि फरदीन काझी इन ऍक्शन मध्ये. 77 धावफलकावर 77 धावफलकावर आहेत फरदीन. पहिलाच बॉल काऊन दिलाय समोर. काही फरक पडत नाही तुम्ही कितव्या नंबरला बॅटिंगला आलात, तुम्ही काय करता त्याला महत्व आहे. सिक्सर. षटकार येताना पाहायला मिळत आहेत. फरदीन काझी 83 धावसंख्या. हा बॉल थोडासा लांबून फिरवलाय. बॉल हवेत पाहायला मिळतोय. 1 रन त्या ठिकाणी मिळणार आहे. दुसरीचा कॉल त्या ठिकाणी, परंतु धावसंख्या झाली ती 84 आणि मॅच जिंकण्यासाठी पाहिजे 85. या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो, कारण ऋतिकला आपण या टीम मध्ये पाहू शकता. या टीम मध्ये दीपू माळी यांना देखील आपण पाहू शकता. म्हणजे स्टारकास्ट अशी आहे या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवते. त्यामुळे दुसऱ्या डावात काय होणार आपल्याला पाहायचंय. आणि डावाचे नायक जर पाहिलं तर महेश नानगुडे राहिले, श्रेयस कदम राहिले. त्याचबरोबर जर पाहिलं तर केतन यांच्याही बॅटमधून षटकार आला, फरदीन यांच्याही बॅटमधून षटकार आला. आणि जसा दुसरा डाव येईल या ठिकाणी दुसऱ्या डावामध्ये मुंबईचे युवा समालोचक शिवडी परिसरातील रोशन पातळे यांना आमंत्रित करतोय.
लांबून आलाय. काही आपले मान्यवर आपलेच काही स्थानिक आहेत त्यांना विनंती आहे आपण खेळाडूंसाठी खुर्च्या खाली करून द्या. हा डगआउट प्लेयर साठी आहेत बाकी सगळ्यांनी बाहेर या आणि आपले जे स्थानिक आहेत त्यांना विनंती आहे या खुर्च्या ज्या आहेत ना आपण आपल्या पाहुण्यांसाठी द्या प्लीज. दोन टीम मध्ये मात्र एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय संतोष अडसूळ स्मृती चषक 2025 दरम्यान आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि एक मोठा सामना मोठी स्टारकास्ट असणाऱ्या दोन टीम आज एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला लवकरात लवकर सलामीची जोडी पाठवून द्या. एनएम रायगड ग्रामीण आपल्याला विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. सलामीची जोडी आपण मैदानावर पाठवून द्या. एक छोटासा फोटो सेशन आमच्या वन लव फोटोग्राफीच्या माध्यमातून मात्र त्या ठिकाणी केला जातोय. अतिशय जबरदस्त स्पर्धा जबरदस्त आयोजन अगदी दर्या किनारी असणाऱ्या या मैदानावरती या खारकोळीवाडा परिसरातले हे क्रिकेट आपण अनुभवताय. आमच्या कॅमेरामॅनचंही कौतुक तितकंच करावं लागेल कारण खूप सुंदर सुंदर दृश्य त्यांनी आपल्या सर्व प्रेक्षकांना दाखवली आहेत. त्याबद्दल नक्कीच आभारी असणार आहे प्रोलिंग स्पोर्ट्स यांचे. आणि आता पुन्हा एकदा मात्र मैदानाच्या दिशेने जाऊया आपण. सलामीची जोडी मैदानावर पाठवण्याची विनंती असेल एनएम ग्रामीण रायगडच्या संघाला. चला फोटो सेशन कंप्लीट झालाय. आता लवकरात लवकर क्षेत्ररक्षणाची सजावट आपण करून घ्यायची विनंती असेल. आकर्ष 11 जिहू प्रकाश आपण पहिली प्रथमतः फलंदाजी करत असताना ती आकर्ष 11 जिहू संघाकडून तर दुसऱ्या बाजूने आपण एनएम रायगड ग्रामीण या टीम कडून सुद्धा आणखीन एक जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन पाहू शकतो. आणि हे मैदान चेसेबल आहे यावर धावा बनतायत हे आपण कालच्याही दिवसात पाहिलं. काल जसं सरांनी सुद्धा सांगितलं की काल 79 चेस झाल्या 80 चेस झाले 81 82 तर 85 धावा या ठिकाणी काही मोठ्या नाहीयेत. आणि सलामीची जोडी मात्र मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. मी या डगआउट मध्ये असलेल्या प्रेक्षकांना विनंती करेन की आपण खेळाडूंना त्या ठिकाणी बसायला जागा द्यायची आहे. रायगड ग्रामीण संघाला विनंती आहे एनएम स्पोर्ट्स आपला एक प्रतिनिधी आपण कृपया कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्या. एनएम रायगड ग्रामीण आपला एक प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे. चला सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. शिवान स्पोर्ट्सचे आम्ही आभारी असणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. मात्र हे सर्व स्लीवलेस जे आपण पाहताय त्यासाठी मात्र विशेष सहकार्य आम्हाला लाभले ते शिवान स्पोर्ट्स विरार या संघाचं. आता मात्र 85 धावांच्या पाठलागाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. थोडंसं प्रेक्षकांना विनंती आपण बाउंड्री लाईन पासून थोडं सगळ्यांनी मागे या. मैदानावरती मात्र प्रेक्षकांची ही मोठी गर्दी ही मॅच पाहण्यासाठी स्पेशली आपण जर पाहिलं तर या सामन्यासाठी बरेच प्रेक्षक गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण मोठी स्टारकास्ट आज पहिल्यांदाच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या खार नगरीमध्ये उपस्थित आहे आणि खार कोळीवाडा परिसरात उपस्थित आहे स्पेशली या मैदानावरती. तर त्यांचा खेळ पाहण्यासाठी मात्र आज खारदांडाकर जे आहेत ते खूप मोठ्या संख्येने मात्र या ठिकाणी उपस्थित आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मात्र सहर्ष स्वागत आपण करतो. आकाश जांगीड आपल्याला मेगा स्क्रीन वरती पाहायला मिळतात आणि त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर ऋतिक पाटील आपल्याला पाहायला मिळते इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी. सध्याच्या घडीला मात्र पावसाळी रबर बॉल हंगामामध्ये मात्र आकाश जांगीड या नावाची चर्चा राहिली आहे. बऱ्याच स्पर्धा गाजवल्यात. मोठमोठे षटकार ठोकण्याची क्षमता असलेले दोन फलंदाज एका बाजूला ऋतिक पाटील आपल्याला पाहायला मिळतात भिवंडीचे आणि त्यांच्यासोबत आकाश जांगीड मैदानावरती आहेत. 85 धावांचा मात्र पाठलाग करावा लागणार आहे. प्रथमेश पवार नाना इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात. शिवडीचे खेळाडू आहेत. फरदीन काझी आहे. केतन मात्रे वाकडांचा वाघ त्या ठिकाणी आज इन ऍक्शन आहे. गोलंदाजीसाठी मात्र कोणाला पाचारण केलं जाईल पाहूया. ओव्हर नंबर 1 साठी
क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना ISPL पहिल्या पर्वाचे मात्र विजेते कर्णधार प्रथमेश पवार आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी मात्र पहिले षटक घेऊन मात्र आशिष मेहरोल सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्क वरती. आज बॉलिंग युनिटसाठी प्रतिनिधित्व करतील. तर दुसऱ्या डावाचा श्री गणेश या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळतोय. स्ट्राइक वरती आकाश आणि गोलंदाजी मार्कवर आशिष. पंच्याऐंशी धावांच्या पाठलागाला सुरुवात. पहिला चेंडू यावेळेला ऑप्शनच्या बाहेर वाईडलाईन यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. तो आशिषच्या माध्यमातून ड्राईव्ह केला चेंडूला. डीप पॉइंट मधून मात्र क्षेत्ररक्षक आले आणि कलेक्शन मध्ये थोडीशी मिस्टेक झाली आहे तिकडे, त्यामुळे दुसरा कॉल लगेच केला आणि दुसरी धाव लगेच पूर्ण केली आहे. पहिली धाव सहज पूर्ण झाली होती, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की नाही यावर थोडीशी शंका होती. परंतु हातातून बॉल सटकल्यानंतर निसटल्यानंतर मात्र त्या ठिकाणी दुसरी धाव कंप्लीट केली गेली. फुल टॉस बॉल होता ऑन साइडला. नो बॉलचा इशारा आलाय. मिड विकेट मधून मात्र क्षेत्ररक्षक श्रेयस कदम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. बीमर बॉल त्या ठिकाणी घोषित केला गेलाय. नो बॉलचा इशारा आला, त्यावर मात्र धावून सुद्धा एक धाव घेतली गेली आहे. त्यामुळे नो प्लस 1 अशा 2 धावा आणि त्यानंतर मात्र फ्री हिटचा बॉल. नावाजलेले खेळाडू सुरेंजी बिका यांना मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करेन. सुरेंजी, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. दांडा स्पोर्टचे नामवंत खेळाडू सन्माननीय सुरेंजी बिका, आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला व्यासपीठावरती येण्याची विनंती असेल. आणि दोन्ही टीमला आणखीन एक सूचना आहे की जर गवतामध्ये बॉल खेळाडूला सापडत नसेल तर त्या 4 धावा घोषित केल्या जाणार आहेत. आशिष मेहरोल पुन्हा एकदा मात्र या वेळेला ऋतिक पाटील साठी खोला टाकलेला बॉल. या वेळेला समोर मात्र दिशा दाखवली चेंडूला. लॉंग ऑफ वरती फिल्डर. आणखीन एक धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आर्यन भोईर त्या ठिकाणी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन बघायला मिळतात लॉंग ऑफ वरती. सध्याच्या घडीला मात्र याही खेळाडूच्या नावाची चर्चा आहे. युवा गोलंदाज म्हणून भावी पिढी त्याच्याकडे मात्र या ठिकाणी नक्कीच मोठ्या आदरानं पाहते, मोठ्या आशेनं पाहते. पुन्हा एकदा मात्र वाईड लाईन यॉर्कर होता. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर वरून महेश नानगुडे बॉलला शोधून काढण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. एक धाव मात्र कंप्लीट होते. सातत्यपूर्ण आपण जर पाहिलं तर फलंदाजांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आशिष मेहरोल यांच्याकडून केला जातोय. हात खोलण्याचा कोणताही त्या ठिकाणी मोका देत नाहीयेत, संधी देत नाहीयेत. एक नो बॉल हाताळला जरूर, परंतु त्यानंतर एक चांगलं पुनरागमन, एक चांगला कमबॅक केला तो आशिष मेहरोलने. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आकाशच्या डोक्यावरून मात्र बॉल लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. विक्रांत चव्हाण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अंधेरीचे खेळाडू आहेत. सिंगल येते. सिंगल सोबत मात्र संघाची धावसंख्या 4 चेंडू आणि 4 चेंडू नंतर 7 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. पाच चेंडू झालेत. वाह, जबरदस्त स्ट्रोक आलाय फाईन लेग वरती आणि पंचांचा निर्णय मात्र काय येतो जाणून घेऊया. षटकार आहे की चौकार आहे. बॉल मैदानातून बाहेर तर जरूर गेलाय. फाईन लेगला मात्र खूप कमी फटके खेळले गेले. मला वाटतं कालच्या दिवसापासून ते आतापर्यंत मला वाटतं 3 मोठे फटके आलेत फाईन लेग क्षेत्रामध्ये जाताना. बॉल पंचांचा निर्णय मात्र जाणून घेऊया काय येतोय. रिव्ह्यू त्या ठिकाणी मात्र पंच घेत आहेत. चौकार आहे की षटकार आहे त्याच्या मात्र पडताळणी या ठिकाणी करायची आहे पंचांना. अबोव द वेस्ट साठी, अबोव द वेस्ट साठी सुद्धा पुढे पडलाय आणि सादिक भाई उधर से वो बोल रहे हो, उधर मैं वही तो बोल रहा हूँ. बॅटर टीमचा रिव्ह्यू आहे. बीमर साठी मात्र बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. त्याची पडताळणी होईल आमच्या प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती. आणि दुसऱ्या बाजूने मात्र आपण जर पाहिलं तर चौकार आहे की षटकार आहे याची सुद्धा पडताळणी आपण करणार आहोत. 4 धावा पंचांनी घोषित केल्यात. चला, फेअर डिलिव्हरी असेल. चौकार घोषित केलाय पंचांनी.
सोबत मात्र ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाखेरीस 11 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्यात. इक्वेशनही जाणून घेऊया येणाऱ्या 24 बॉल मध्ये मात्र किती धावा गरजेच्या आहेत. 74 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 24 बॉल्स टू गो अँड 74 रन्स टू विन. 24 चेंडू 74 धावा. विक्रांत चव्हाणला मात्र पाचारण केले जाते गोलंदाजी मार्क वरती. डीएन नगर अंधेरीचे खेळाडू. एकच रिव्ह्यू तुम्हाला होता, तो रिव्ह्यू तुम्ही घालवलेला आहे. यानंतर तुम्हाला आता रिव्ह्यू मिळणार नाही याची आपण नोंद ठेवायची आहे. एनएम रायगड ग्रामीण संघाने पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 11 धावा आल्या. एकंदरीत 13 चौकार आणि आतापर्यंत 135 षटकार आले त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. चौकारांपेक्षा षटकारांची संख्या अधिक आहे. चौकार कमी गेले याचं कारणही असू शकतं की मैदानाच्या आउटफील्ड वरती मात्र खूप सारं गवत आपल्याला पाहायला मिळतंय. काही ठिकाणी पाणी साचले त्यामुळे जमिनीलगतचे फटके जे आहेत ते बाउंड्री लाईनच्या बाहेर खूप कमी वेळेला गेले. विक्रांत चव्हाण ऋतिक पाटील साठी पहिला चेंडू. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. 24 मध्ये अजून 74 बनवायचे आहेत. जवळपास मात्र 18.5ची सरासरी आस्किंग रन रेट असेल. खोलात टाकलेला बॉल या वेळेला खोदून काढलाय जरूर, परंतु या जबरदस्त ताकदीसोबत टायमिंगही चांगलं झालंय आणि बॉल मात्र स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बाउंड्री लाईनच्या पार. आशिष मात्र बॉलकडे पाहत बसले आणि एक लांब वरचा षटकार आपल्याला पाहायला मिळाले हेलिकॉप्टर शॉट सोबत. पुन्हा एकदा फुल टॉस मिळालाय आणि फुल टोल वसूल केलाय. आणखीन एक जबरदस्त प्रहार. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार आणि आणखीन एक स्वर्गीय संतोष अडसूळ स्मृती चषक षटकार. गोलंदाजाच्या गतीचा वापर केला आणि दिशा दाखवली चेंडूला. दिशा दाखवण्याचं काम मात्र त्या ठिकाणी ऋतिक पाटीलने केले या वेळेला आणि 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले. 2 चेंडू आणि 1 डझन धावा. संघाची धावसंख्या मात्र थेट जाऊन पोहोचते ती 23 वर. मोठा बदल, मोठा फरक घडतोय या धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमधून फक्त 11 परंतु या 2 चेंडूतच 12 आलेत. त्यामुळे 23 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. ऋतिक पाटील यांच्या बॅटमधून 2 मोठे फटके. ऋतिक मात्र वैयक्तिक 5 चेंडू 14 वर. आकाश मात्र 4 चेंडूत 8 धावांवर बॅटिंग करतायत. केतन मात्र थोडासा कान मंत्र त्या ठिकाणी देतील विक्रांतला. मोठ्या धावांचा पाठलाग आहे आणि अशाच मोठ्या फटक्यांची गरज आहे जर हा एनएम रायगड ग्रामीणला सामना जिंकायचा असेल. पुन्हा एकदा विक्रांत चव्हाण. तिसरा चेंडू. या वेळेला सुद्धा शॉर्ट आर्म जॅम आणि आणखीन एक चेंडू मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. श्रेयस कदमच्या मस्तकवर दस्तक देत आणखीन एक चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा. आणखीन एक षटकार. पुरेशी ताकद, फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. 3 चेंडू आणि 18 धावा जमवलेत. धावांची गती वाढवतोय. धावगती वाढल्यानंतर संघाची धावसंख्या मात्र 29 धावांवरती जाऊन पोहोचते धावफलक. अशीच बॅटिंग करावी लागेल जर 85 धावांचा पाठलाग तुम्हाला यशस्वी करायचा असेल. या वेळेला मात्र गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. दिशा दाखवण्याचं काम करतायत प्रथमेश पवार. बॉलचा पाठलाग करत असताना मात्र बॉल तिथे आउटफील्ड मध्ये थोडंसं गवतामध्ये थांबला आणि हेच कारण राहिलं की चौकारांची कमतरता भासली या संपूर्ण 2 दिवसांमध्ये. दुहेरी धावेचा प्रयत्न झालाय. चला 3 चेंडू तर 3 षटकार ठोकले परंतु 4था बॉल हुकला, परंतु 2 धावा त्यावर मिळाल्या. 4 चेंडूत 20 धावा आले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 वर. $31. 31 धावा. पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर, बॅट स्विंग प्रॉपर आणि चेंडू करेल हवाई सफर.
चेंडूला मात्र त्या वरून जाणाऱ्या विमानासारखं हव्या यात्रेवर पाठवलंय. या वेळेला मात्र थोडासा ऑफस्टमच्या जास्त बाहेर होता बॉल. पंच मात्र आपले दोन्ही हात करतायत, जमिनीला समांतर धावा येत आहेत समांतर, अतिरिक्त रन्स मिळतील. थोडंसं प्रेशर बनवलं, मानसिक दडपण आणलंय ते मात्र विक्रांत चव्हाणवरती ऋतिक पाटीलने आपल्या फटकेबाजी सोबत. थोडासा थांबलाय, थोडासा वेळ घेतोय विक्रांत, कारण तो टप्पा त्याला सापडत नाहीये ज्यावर तो ऋतिक पाटीलला बीट करू शकेल. हा चांगला बॉल या वेळेला टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा बाहेर निघतोय आणि रन मात्र मिळत नाहीये. निर्धाव चेंडूने त्या दुसऱ्या षटकाची सांगता होईल. महागडी ओव्हर आली आहे. 27 धावा या षटकातून मात्र आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. 38 धावा धावफलकावरती आपल्याला 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बघायला मिळतात NM रायगड ग्रामीण या संघाच्या खात्यामध्ये. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 85 बनवायचे आणि मेगा स्क्रीनवरती आपण पाहता 18 बॉल आणि 47 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. म्हणजे जवळपास अजूनही 15 ते 16 धावा प्रति षटकाच्या सरासरीने फलंदाजी करावी लागणार आहे येणाऱ्या 3 षटकांमध्ये. प्रेक्षकांची मात्र मोठी गर्दी आपल्याला मैदानाच्या चौबाजूला पाहायला मिळते. या मोठ्या स्टारकास्ट असलेल्या 2 टीम आज मैदानावरती आहेत आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी ज्या खेळाडूंना आतापर्यंत या सर्व प्रेक्षकांनी आपल्या युट्यूब लाईव्ह वरती पाहिलं होतं, इंस्टाग्राम वरती पाहिलं होतं, फेसबुक आणि सोशल मीडियावरती पाहिलं होतं, ते खेळाडू आज आपल्या खार दांडामध्ये आहेत, आपल्या खार कोळीवाड्यामध्ये आहेत. एक क्वालिटी क्रिकेट आपण पाहताय. थोडीशी मात्र वार्तालाप त्या ठिकाणी फरदीन काझी आणि आकाश जहांगीर ऋतिक पाटील यांच्यामध्ये. थोडस प्रेमळ स्लेजिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं फरदीन कडून. 38 धावा, 18 मध्ये अजूनही 47 ची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती मात्र कोण येते पाहूया. फिरोज शेख, मॅन फ्रॉम गोरेगाव. लवकरच त्याचा आणखीन एक वेगवान कटर गोलंदाज, फिरकी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती आकाश जहांगीर. टप्पा पडला, बॉल मात्र हवेत आहे, उंची चांगली आहे, लांबी मात्र कितपत गाठेल, एलिव्हेशन मिळेल का बॉलला, आणि जबरदस्त कॅच. आकाश जहांगीरचा खेळ इथे मात्र समाप्त होईल. विक्रांत चव्हाणने टिपलाय झेल आणि समाप्त होतोय आकाश जहांगीरचा खेळ. पहिला धक्का लागेल तो मात्र NM रायगड ग्रामीण टीमला. आणि जसा हा विकेट येतोय, डीजेला संधी देऊया, एक सुमधुर संगीत ऐकूया, काही क्षणातच परत येऊया. दोन क्षेत्ररक्षकांमध्ये कॅच पकडत असताना, परंतु विक्रांत चव्हाणने मात्र खूप चांगल्या पद्धतीने झेल टिपलाय आणि दीपूमाळी मैदानाच्या आतमध्ये. फिरोज शेखला मिळते पहिल्याच बॉलवरती सफलता. यावेळेला आडव्या बॅटने ऑन साईडला ड्राईव्ह केले चेंडूला. मिड विकेट मध्ये मात्र क्षेत्ररक्षक नागेश वाडेकर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. बॉल सापडेल का? बॉल सापडला नाही. खेळाडूंनी जर आपल्या हातवरती केले तर तुम्हाला 4 धावा घोषित स्वरूपातले त्या ठिकाणी मिळतील, याची सुद्धा आपण नोंद ठेवायची आहे. हा एक वेगळा नियम आहे या स्पर्धेमध्ये. मुंबईचं क्रिकेट हे नेहमीच एक वेगळं क्रिकेट राहिलेलं आहे. वेगवेगळे नियम आपल्याला मुंबईच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. 1 ग्राउंडचं क्रिकेट असतं, तिथे मात्र घोषांकित क्षेत्र असतात. काही ठिकाणी 1 धाव असते, काही ठिकाणी 2 धावा असतात, कधी कधी समोर षटकार असतो. त्यामुळे स्पेशली समोर खेळणारे फलंदाज तुम्हाला टीम मध्ये ऍड करावे लागतात. आणि रबर बॉल स्पेशलिस्ट खेळाडू आहेत काही, जसं मगाशी आपण दिनू कांबळेला पाहिलं. रबर बॉल स्पेशलिस्ट म्हणून दिनू कांबळेची खास ओळख आहे. 39 धावा स्कोरबोर्ड वरती सध्या, 1 गडी बाद NM रायगड ग्रामीण. फिरोजचा पुढचा बॉल. ऋतिक पाटील फुल टॉस होता, परंतु समाचार नाही घेता आला. तिथे मात्र 2 फिल्डर आहेत. पुन्हा एकदा मात्र आर्यन बोईर त्या ठिकाणी थोडंसं फंबल झाले आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या फंबल नंतर एका धावेला दुसऱ्या धावेत आणि दुसऱ्या धावेला तिसऱ्या धावेत तुम्हाला कन्वर्ट करावंच लागेल, कारण धावांची मोठी गरज आहे. सिंगल डबलही गरजेचे आहेत. जितकं गरजेचं आहे चौकार आणि षटकारांचं येणं, आणि त्यानंतर मात्र एकेरी दुहेरी धावा सुद्धा काढणं खूप महत्वाचं समजावं लागेल फलंदाजांना. एकंदरीत प्रत्येक चेंडूवरती धाव येणं हे महत्वाचं आहे. जर या 85 धावांचा पाठलाग तुम्हाला पूर्ण करायचा असेल. ऋतिक पाटील विरुद्ध फिरोज शेख.
यावेळेला फिरवला चेंडू, वळवला चेंडू, फिंगर रोल केली, परंतु जास्त वळण चेंडूला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्सही मिळतोय ऑफस्टम्पच्या खूप बाहेर, आउटसाइड दी ऑफस्टम्प, अवे फ्रॉम द बॉडी. फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल निघून गेला. व्हाईट बॉलचा इशारा. पोलात टाकला सरळ बॅटने, सीधी बॅट, नो बकवास. 6 धावा. वॉट अ शॉट. मगाशी सुद्धा ज्या पद्धतीने त्याने हेलिकॉप्टर पद्धतीने खोदून काढलं चेंडूला, याही वेळेला तसंच काहीसं घडलं जे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो. जबरदस्त स्ट्रोक आलाय, सरळ बॅटने मात्र सजवला ऋतिक पाटीलने. षटकारासोबत मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकते. 48 रन्स ऑन द बोर्ड. 48 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इक्वेशन आपण पाहूया. 4 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आतापर्यंत या तिसऱ्या षटकातून. 14 चेंडू आणि 37 ची गरज होती. यावेळेला ऋतिक पाटीलने पुढचा दरवाजा बंद केला, परंतु फिरोज शेखने मागच्या दाराने चोरी केली. लेग स्टिकचा वेट घेणारा बॉल आणि ऋतिक पाटील बॅक टू दी पवेलियन. मोठा विकेट आलाय. लेंथ चांगली होती आणि लेग स्टिक उखाडली आहे. जबरदस्त चेंडू. वा. आणि तिथे मात्र सेलिब्रेशन पाहायला मिळते फिरोज शेखचं. चेहऱ्यावरती स्माईल, आक्रमकता त्या ठिकाणी गोलंदाजीतून पाहायला मिळाली. अमित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी येतील. पहिली विकेट आली आकाश जांगीरची. त्यानंतर मात्र आता ऋतिक पाटील सुद्धा आउट झालाय. सलामीची जोडी पूर्णतः आता तंबूच्या आसऱ्याला आहे आणि ऋतिकची जागा घेण्यासाठी अमित मैदानाच्या आत. फुल टॉस चेंडू, बॅट मधून आवाज आलाय टक आणि धावा मिळतील टकाटक. आणखीन एक षटकार आल्या आल्या आपले इरादे जाहीर केले अमित पाटीलने. जबरदस्त स्ट्रोक. षटकार. गरज असेल तर तिकडे पंचांकडे पाण्याची व्यवस्था आहे. अमित पाटील आणि दीपक माळी अर्थात दीपू माळीची जोडी मैदानावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. तर धावफलकावरती धावा किती झाल्या तेही आपण जाणून घेऊया. इक्वेशन काय आहे तेही आपण जाणून घेऊया. संघाची धावसंख्या झाली आहे ती 3 ओव्हर नंतर मात्र 18च्या सरासरीने 54 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि इक्वेशन जर आपण पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी मात्र आपण जर पाहिलं तर 12 चेंडूत 31 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी पहिली ओव्हर आशिषने हाताळली होती. 11 धावा फक्त त्याने खर्च केल्या, परंतु मागील दोन्ही ओव्हर थोड्याशा महागड्या ठरल्यात. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मात्र हा जबरदस्त प्रहार. बॉल सीमा पार. षटकार. जबरदस्त स्ट्रोक दीपू माळीच्या
या फटक्यासोबत आपल्याला पाहायला मिळाला. जिसका वार ना जाए कभी खाली उस बल्लेबाज का नाम है दीपक माळी. जबरदस्त स्ट्रोक येतोय षटकार आणि मात्र धावसंख्या जाऊन 60 वर पोहोचते. दीपेश माळी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आत. जबरदस्त बॅटिंग आहे. 60 वर 2 आता मात्र स्थिती धावसंख्येची बदललेली पाहायला मिळते. परंतु पावसाचं आगमन झालंय ना तर इथे मॅच मध्ये मात्र काहीसं वेगळं पाहायला मिळू शकतं. इथे मात्र गोलंदाजांचा कमबॅक होण्याची शक्यता आहे कारण कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे त्यामुळे गोलंदाजांना अधिक वेग जो आहे तो प्राप्त होऊ शकतो. आशिष मेहरुल पाहू आता मात्र काय वेगळं करतील, काय व्हेरिएशन आणतील आपल्या गोलंदाजीमध्ये दीपू माळीला रोखण्यासाठी. कालचा दिवस अजिबात पाऊस पडला नाही परंतु आज पावसाचं वातावरण होतं सकाळपासून आणि आता मात्र पावसाची सुरुवात झाली आहे. ही रिमझिम मात्र किती वेळ चालेल सांगता येणार नाही परंतु तो कोणासाठी फायदेशीर ठरेल हे आपल्याला आता पाहावं लागेल. चांगला वेग हेच आम्ही म्हणत होतो की टप्पा पडल्यानंतर या वेळेला पाऊस पडलाय तर खेळपट्टीवर बॉल स्किट व्हायला सुरुवात होईल आणि तेच घडलं. टप्पा पडल्यानंतर हलकासा आतमधल्या बाजूला चेंडू वळायला स्विंग झाला आणि त्यानंतर मात्र चांगला वेग मिळाला गोलंदाज आशिषला आणि बीट होतो तो मात्र दीपू माळी. परंतु गोलंदाजाला सुद्धा बॉल सातत्यपूर्ण सुकवत राहावा लागेल. जर बॉलवर चांगली ग्रिप मिळवायची असेल तर मग बॉलला मात्र सुकं ठेवावं लागेल. पुन्हा एकदा चांगला वेग आणि फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने मात्र बॉल जाताना परंतु पाठीमागे क्षेत्ररक्षक आर्यन आहेत. चांगली फिल्डिंग सजवली आहे. एकसष्ट 3.3 चेंडू नंतर स्ट्राईक रोटेट झाली आहे. अमित पाटील असतील स्ट्राईकवर. अकुटप्याचा बॉल आणि पॉइंटच्या डोक्यावरून अप्पर कटचा फटका, गोलंदाजाला झटका. आणखीन एक षटकार अमित पाटीलच्या बॅटमधून येताना. पाटीलचा एक क्लासिकल अंदाज आणि त्यावर मात्र एक जबरदस्त षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 67 वर जाऊन पोहोचेल धावफलक. धावगती मात्र ज्या पद्धतीने वाढवण्याचं काम केलं मैदानावरती आल्यानंतर अमित पाटीलने त्यानंतर मात्र दीपू माळीने सुद्धा खूप चांगले फटके खेळले आणि आतापर्यंत आशिषने 24 धावा खर्च केलेत 1.4 चेंडूंमध्ये. या ओव्हरमध्ये एकंदरीत 4 बॉलमध्ये 13 आलेत. आता शेवटची ओव्हर त्यानंतर मात्र कोण हाताळणार याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. इक्वेशन किती असेल, किती धावांची गरज असेल शेवटला. हा 5वा चेंडू चांगला वेग पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मात्र टप्पा पडल्यानंतर गोळीच्या वेगाने चेंडू पुढे सरकलाय. एक तेरी ते एक मेरी. कधी रायगड तर कधी जेहू. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातला. ओव्हर नंबर 4 प्रगतीपथावर आहे. धावसंख्येचा आकडा मात्र 67 वर. हा बॉल पूर्ण झाल्यानंतर मात्र काय इक्वेशन येते शेवटच्या षटकासाठी, कोणाला गोलंदाजी सोपवली जाणार याच्याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल आणि धावा किती गरजेच्या असतील शेवटच्या षटकामध्ये हे खूप महत्वाचं मानलं जाईल. चांगला बॉल मिस टाइम स्ट्रोक आलाय. डीप मधून मात्र श्रेयस कदम तिकडे बॉलवर धावत येतात. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का या वेळेला? नाही, या वेळेला मात्र एकच धाव खर्च करतील. एकच धावेसोबत मात्र संघाचं धावफलक 68 वर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल. कालचा दिवस जर आपण आठवला तर मुझम्मिलची बॅटिंग तुम्हाला आठवेल. काय जबरदस्त बॅटिंग केली होती शेवटच्या 6 चेंडूंमध्ये. कालचा दिवस या वेळेला 29 ची गरज होती. आणि 6 चेंडूत 17च हव्या होत्या. त्यावेळेला 3 बॉल 3 6 मारले होते आणि 3 चेंडू राखून मात्र धावांचा पाठलाग पूर्ण केला होता. जबरदस्त बॅटिंग केली काल. अशरफ खानचं नाव घ्यावं लागेल, मुझम्मिल खानचं नाव घ्यावं लागेल आणि उमर खान. हे 3 खान जे आहेत ते कालच्या दिवसात प्रभावी ठरले. अगदी लक्षवेधी राहिले कालच्या दिवसामध्ये. तर आता या मॅच मध्ये काय घडणार, कोणती टीम जिंकणार आणि कोणती टीम यानंतर सामना खेळणार त्या विजेत्या संघासोबत, सामना क्रमांक 1 चा जो विजेता आहे भांडूप स्ट्रायकर सोबत कोणाला खेळण्याची संधी मिळणार आहे आणि कोण खेळणार आहे ते मात्र श्री स्वामी समर्थ अनविभेद 11 बँड्रा संघासोबत. म्हणजे विजेता विरुद्ध विजेता आणि पराभूत संघ विरुद्ध पराभूत संघ असे मात्र सामने साखळी फेरीतून मात्र खेळवले जात आहेत. कालच्याही दिवसात आपण जर पाहिलं तर
शिफा स्ट्रायकर मालाड या संघाने बाजी मारली. फिरोजबाईंचा संघ खूप चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यांच्याही टीमकडून उमर खानने जबरदस्त बॅटिंग करताना आपल्याला ते पाहायला मिळाले. कालचा दिवस मोहितचा सुद्धा राहिला, म्हणजे डावखुरे हाताच्या फलंदाजांचा कालचा दिवस होता असं म्हणावं लागेल. कारण मुजम्मिल खान डावखुरे हाताचा फलंदाज, अशरफ खान डावखुरे हाताचा फलंदाज आणि मोहित या खेळाडूने मात्र शेवटच्या मॅच मध्ये खूप जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता. सध्या गोलंदाजीसाठी मात्र आपण जर पाहिलं तर आर्यन भोईर मैदानाच्या आतमध्ये एक युवा टॅलेंट, मात्र त्याच्या हातामध्ये संधी आहे आपल्या टीमला जिंकवण्याची. परंतु समोर आपण फलंदाजीसाठी जर पाहिलं तर अमित पाटील आणि दीपू माळी सारखे धडाकेबाज फलंदाज आहेत. सहा चेंडू आणि 17 धावा. काय घडणार, काय बिघडणार. राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल बनवलाय, निवडलाय आणि त्यानंतर मात्र पहिल्या बॉलसाठी सज्ज झालाय. बॉलिंग रनवे वरती तो मात्र आर्यन भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अमित पाटील साठी. पहिला चेंडू अतिरिक्त उसरी, बॅक ऑफ द लेंथ आणि व्हाईट बॉलचा इशारा आणि वॉर्निंग दिली जाईल ती गोलंदाज आर्यन भोईरला. वन फॉर दी ओव्हरची वॉर्निंग. बराच आखूड टप्प्याचा चेंडू होता. फलंदाजाच्या अगदी डोक्याच्याही वरून मात्र त्या ठिकाणी हा बॉल ट्रॅव्हल करताना दिसला आणि त्यानंतर पंचांनी आपले दोन्ही हात जमिनीला समांतर केले, लागू केला. तो मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 आणि तिथे मात्र गोलंदाज आर्यन भोईरला वॉर्निंग सुद्धा दिली गेली. आता प्रथमेश पवार मात्र त्याच्याशी चर्चा करतायत. आपला अनुभव जो आहे तो तिथे शेअर केला जातोय. आयएसपीएलच्या पहिल्या पर्वाचे यशस्वी कर्णधार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. टायगर्स ऑफ कोलकातासाठी मात्र खूप चांगलं नेतृत्व त्यांनी केलं आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर बऱ्याच सामन्यांमधून, बऱ्याच स्पर्धांमधून मात्र आपण जर पाहिलं तर प्रथमेश पवारचा चांगला परफॉर्मन्स. बघा, क्रिकेटमध्ये खेळपट्टी सुकवली जाते परंतु केतन मात्र इथे खेळपट्टी ओली करतायत. हे पावसाळी क्रिकेट आहे, इथे काही घडू शकतं. केतन मात्र मासे पकडताना पाहायला मिळाला. केतन मात्र रिक्षा चालवताना पाहायला मिळाला. केतन मात्र आज ग्लासाने पाणी ओतून मात्र खेळपट्टी ओला करताना सुद्धा पाहायला मिळतोय. ऑलराऊंडर आहे. नेहमी चर्चेत राहिलेला खेळाडू आहे. 69 फॉर 2. आपण जर पाहिलं तर 2 गडी बाद 69 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिला बॉल वाईड आलाय, वॉर्निंग दिली गेली आर्यनला. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये आता मात्र जिंकण्यासाठी गरजेचे असतील त्या 16 धावा. कधी पाऊस येतोय, कधी पाऊस थांबतोय. वातावरण मात्र वारंवार बदलतंय. तसंच हा क्रिकेटचा खेळ सुद्धा आहे. वारंवार मात्र बदल पाहायला मिळतात या क्रिकेटच्या खेळामध्ये. पुन्हा एकदा बाउन्सर आणि नो बॉल या वेळेला घोषित करतील पंच सादिक राजापूरकर आणि अमदुले सर. आणि 72 स्पोर्ट्सचे सर्व कालूबाई यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेब आपलं हार्दिक स्वागत. कालूबाईंना विनंती असेल व्यासपीठावर या. आणि यावेळेला समोर पंच केलेला फटका पाहायला मिळेल. उंची चांगली आहे, लांबी ही गाठेल आणि आणखीन एक चेंडू पाठवलाय अमितने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सीमा पार, षटकार. ऑन द राईस डिलिव्हरी, लेंथ बॉल होता आणि त्या लेंथ बॉल वरती मात्र जबरदस्त सामना त्या ठिकाणी केला अमित पाटीलने या चेंडूचा आणि समोर ठोकला आणखीन एक षटकार. स्कोर जर आपण पाहिलं तर 76. नऊ धावांचा पाठलाग करायचा 5 चेंडूमध्ये. आणि 72 स्पोर्ट्सच्या वतीने कालूबाईंच्या सौजन्याने मात्र मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज प्रत्येकी एक बॅट दिली जाणार आहे. चला, वेळ घेऊ नका, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. वेळेचं बंधन असणार आहे. अजूनही आपल्याला यानंतर 5 सामने खेळवायचे आहेत. तसं बघायला गेलं तर 3 बॉल त्यांनी हाताळले परंतु त्यामध्ये एकच व्हॅलिड डिलिव्हरी ज्यावर षटकार आलाय.
एक वाईड आला, एक नो बॉल आला, त्यानंतर षटकार आला. एक हाय व्होल्टेज ड्रामा आहे. 2 मातब्बर संघांमधला हा खेळ आहे. 5 चेंडू आणि 9 ची गरज आहे. अमित पाटील 6 चेंडूत 19 धावांवरती बॅटिंग करतायत. दीपू माळी मात्र 4 चेंडूत 8 धावांवर फलंदाजी करत असताना आर्यन भोईरचा पुढचा बॉल ऑफ कटर होता. टप्पा पडल्यानंतर मात्र पुन्हा एकदा नो बॉल आणि इथे मात्र पंचांकडून रिव्ह्यू मागितला गेलाय. फिल्डिंग टीमचा तो रिव्ह्यू असणार आहे. रिव्ह्यूच्या इशाऱ्यासोबत बघूया आता काय इशारा येतो आमच्या तिसऱ्या पंचांकडून. थर्ड अंपायर आमचे टीव्ही अंपायर काय निर्णय घेतील पाहूया. हा नो बॉल असणार आहे. नो बॉल. त्यानंतर फ्री हिटचा बॉल आणि रिव्ह्यू घालवलेला आहे आकर्ष 11 जुहू संघाने. यावेळेला चांगला चेंडू असेल. झेल होईल का? आर्यन भोईर स्वतः चेंडू खाली. झेल सुटलाय. फ्री हिटचा चेंडू होता. 10 धावा आल्यात. 77 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत होत्या. आता स्कोर जर आपण पाहिलं तर जाऊन पोचलेला. ज्यावेळेला आडव्या बॅटने खेळलेला फटका तिकडे आपल्याला पाहायला मिळतो. केतन वेगाने धावलाय तिकडे आणि चांगला थ्रो पाहायला मिळतोय केतन कडून. नो बॉल टाकलाय. षटकार पाठीमागे बॉल मात्र जातोय. आता मात्र पाण्यामध्ये बॉल गेलाय. तिथे बॉल थांबलाय. बॉलला शोधून काढून थ्रो करावा लागेल आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा काढल्या. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. काही घडू शकतं. अजूनही मात्र सामना संपलेला नाहीये. चुरशीची लढत आहे. उत्कंठवर्धक सामना. एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूला संधी आहे. संधी आर्यन 11 आकर्ष 11 जुहूला सुद्धा आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर NM 11 रायगड संघाला सुद्धा आहे. चांगला चेंडू. पुन्हा एकदा मात्र मिस टाइम फटका आलाय. आर्यन स्वतः मात्र बॉलवर धावतोय. तिकडून केतन सुद्धा आलाय. एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि आता मात्र 1 बॉल आणि 3 रन. कंपल्सरी चेस हा नियम आहे. त्यामुळे मोठा फटका ठोकावा लागेल. चौकार किंवा षटकारच आला पाहिजे किंवा 3 धावा धावून काढाव्या लागतील. 1 चेंडू आणि 3 धावा. आता सगळ्यांनी आपले श्वास रोखून धरलेत. हृदयाचे ठोके मात्र वाढलेले पाहायला मिळतील प्रेक्षकांचे सुद्धा. दोन्ही टीम वरती प्रेशर तर आहेच. कंपल्सरी चेस आहे. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. काय घडणार या शेवटच्या चेंडूवरती? प्रेशर पाहायला मिळतंय. आर्यन वरती सुद्धा प्रेशर पाहायला मिळेल. ते दीपू वरती सुद्धा. शेवटचा बॉल आणि या बॉल बरोबरच आर्यन भोईर वा शेवटचा चेंडू निर्धाव हाताळलाय आणि या सामन्याचा विजेता आकर्ष 11 जुहू. 6 चेंडूत मात्र 17 धावा डिफेंड केली आर्यन भोईरने या शेवटच्या षटकात. इतके सारे नो बॉल आणि अतिरिक्त धावा खर्च करून सुद्धा मात्र त्या धावा त्याने डिफेंड करण्यामध्ये यश मिळवलंय. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. 14 धावा खर्च केले आर्यनने. शेवटचा बॉल मात्र नक्कीच खूप चांगल्या रीतीने हाताळला आणि त्यावर मात्र दीपू माळीला बीट करत हा सामना आपल्या टीमला विजयी करून दिलाय तो आर्यन भोईरने. जबरदस्त बॉलिंग. चला टॉस साठी या दोन्ही विजेत्या संघांना विनंती असेल भांडूप स्ट्रायकर आणि आकर्ष 11 जुहू नाणेफेकीसाठी यायचे. विनर वर्सेस विनर अशी मॅच असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. 4 षटकांचा सामना होणार आता आणि सामनावीराचा पुरस्कार सुद्धा आम्ही अनाउन्स करतोय.
मानदास पाटील सरांच्या शुभ हस्ते मात्र सामनावीराचा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्यापूर्वी टॉस आपण सर्वप्रथम तर करतोय.